प्रभूचा गौरव असो आत्ता आणि सदा सर्वदा. आत्ता आणि सदा सर्वदा प्रभूचा गौरव असो. परमेश्वराची इच्छा ही उभ्या खांबासारखी असते. कधीकधी माणसाची इच्छा ही आडव्या खांबासारखी असते. म्हणून मानवाची इच्छा परमेश्वराच्या इच्छेविरुद्ध गेली की त्याच्या जीवनामध्ये क्रूस उभे राहत असतात. आजच्या पहिल्या वाचनामध्ये लोक शमूएलाकडे राजाची मागणी करतात. शमूएल त्यांना त्या राजाविषयीच्या धोक्यांची पूर्वसूचना देतो की एकदा राजा तुमच्या जीवनामध्ये आला की तो मनमानी कारभार करील. त्याने तुम्हाला बराचसा त्रास होणार आहे आणि म्हणूनच तुम्ही राजाचा विचार करू नका. आपला राजा परमेश्वर आहे. परमेश्वरच आपल्याला हवं ते सगळं देऊ शकतो. तरी लोकांनी सांगितलं आम्हाला राजा हवाच. मग शमूएल परमेश्वराकडे जातो. परमेश्वराने देखील आपल्या मनातील खंत त्याला बोलून दाखवली की राजा मागून ते केवळ तुझा अपमान करत नाहीत, माझा सुद्धा अपमान करत आहेत. कारण माझी इच्छा आहे की मी त्यांचा सार्वभौम असा राजा असावा, सर्वे सर्वा सम्राट असावं. परंतु त्यांना ते नको आहे. माझे नीतिनियम, माझे कायदे कानून, माझी धार्मिकता, माझी आध्यात्मिकता, माझी नीतिमत्ता, माझे नीतिनियम त्यांना नको आहेत. त्यांना त्यांचेच नीतिनियम हवे आहेत. शेजारील राष्ट्रांकडे जसा राजा आहे तसा आपल्याकडेही राजा असावा असं त्यांना वाटत आहे. ही पूर्णतः मानवी दृष्टिकोनातून केलेली विचारसरणी आहे. नाईलाजास्तव पुढे शमूएल शौलाच्या डोक्यावरती तेलाची कुपी ओततो आणि त्याला राज्याभिषेक करतो. परंतु पुढे काय घडतं हे आपणा सर्वांना माहीत आहे की इस्रायली लोकांमध्ये 3 मोठे राजे होऊन गेले, शौल, दावीद आणि शल्मोन. त्याच्यानंतर राज्याचे 2 तुकडे पडले. तिथे जवळजवळ 35 ते 38 राजे होऊन गेले. त्यातील बरेचसे राजे परमेश्वराच्या विरुद्ध वागत होते. म्हणून लोकांना त्यांनी चुकीच्या दिशेने नेलं आणि दोन्ही देशांवरती फार मोठी अडचणीची परिस्थिती निर्माण झाली की उत्तरेकडचं इस्रायलचं राष्ट्र तर संपूर्णतः नष्ट झालंच, पण दक्षिणेकडचं यहुदाचं राष्ट्रसुद्धा मोठ्या भीतीच्या छायेमध्ये वावरत राहिलं. हे सगळं आज अशासाठी सांगायचं की माणसाने आपली जी इच्छा आहे ती परमेश्वराच्या इच्छेशी तपासून पाहिली पाहिजे. ती परमेश्वराच्या इच्छेशी समांतर असेल, सुसंगत असेल तर एखाद्या रेल्वेच्या ट्रॅकप्रमाणे रेल्वेची गाडी त्या 2 रुळांवरून सुसाट वेगाने धावत जाऊ शकते. परंतु ही इच्छा देवाच्या विरुद्ध असेल तर मात्र आपल्या जीवनामध्ये दुःख आल्याशिवाय राहणार नाही. शुभवर्तमानामध्ये आपल्यासमोर पक्षघाती माणसाचा प्रसंग सादर करण्यात आलेला आहे. त्या ठिकाणी 4 माणसं ह्या पक्षघाती माणसाला उचलून आणतात. त्यांचा विश्वास एवढा मोठा की सगळ्या प्रकारच्या अडचणींवरती मात करून आणि घराचं छप्पर उस्तरून ते त्या माणसाला प्रभू येशू ख्रिस्ताच्या समोर ठेवतात आणि येशू त्यांच्यासाठी मोठा चमत्कार करतो. आणि विशेष महत्त्वाची गोष्ट म्हणजे की ह्या घटनेद्वारे येशू स्वतःचं आत्मप्रकटीकरण करतो की मनुष्याच्या पुत्राला माणसांच्या पापांची क्षमा करण्याचा अधिकार आहे हे लोकांना समजावे म्हणून तो पक्षाघाती माणसाला सांगतो, उठ, आपली बाज उचलून घेऊन निघून जा. आणि तो सर्वांच्या समोर निघून गेला. ह्यामुळे काय काय प्रतिक्रिया आल्या. यरुशलेमेहून आलेले शास्त्री म्हणू लागले की हा दुर्भाषण करतो. लोक तर आश्चर्यचकित झाले. शिष्यांचा आणि इतरांचा विश्वास वाढला. परमेश्वराची इच्छा आणि माणसाची इच्छा सातत्याने माणसाने तपासून पाहिली पाहिजे आणि देवाच्या इच्छेप्रमाणे जीवन जगण्यासाठी सतत प्रयत्नशील राहिलं पाहिजे. ही कृपा आपल्याला मिळावी म्हणून आपण प्रार्थना करूया.
प्रभूचा गौरव असो आत्ता आणि सदा सर्वदा. आत्ता आणि सदा सर्वदा प्रभूचा गौरव असो.